सर्वांना नमस्कार. गॅजेट्स वापरण्याच्या सरावाच्या भाग 1 च्या ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. हाय फ्रिक्वेन्सी उपकरणे, इन्फ्रारेड लॅम्प आणि स्कॅल्प स्टीमर ही काही उपकरणे आहेत जी केसांच्या सामान्य समस्या जसे कोंडा, केस गळणे, कमी रक्ताभिसरण आणि डोक्यावरील सेलचा टर्नओव्हर आणि मुरुमांपासून ते सुरकुत्यांपर्यंतच्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. आता या व्हिडिओमध्ये या गॅजेट्सचे प्रकार, वापर आणि फायदे समजून घेऊयात. 1892 मध्ये निकोला टेस्ला यांनी व्हायोलेट रे हे पहिले उच्च फ्रिक्वेन्सीचे उपकरण विकसित केले, ज्याचा उपयोग जखमा भरून काढण्याच्या क्षमतेमुळे इन्फेक्शन्सचा उपचार करण्याच्या वैद्यकीय हेतूंसाठी केला जात असे. टेस्ला करंट सामान्यतः व्हायोलेट किरण म्हणून ओळखले जाते, जे ऑसिलेशनच्या उच्च फ्रिक्वेन्सीच्या वैशिष्ट्यामुळेच सौंदर्यशास्त्रज्ञांसाठी खूप रुचिकारक वाटते. 1970च्या दशकात युरोपियन सलूनने त्याच्या उपचाराचे फायदे शोधून काढले आणि एका दशकातच त्वचेच्या तज्ज्ञांद्वारे उत्तर अमेरिकेत हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. सौंदर्यशास्त्रज्ञांनी त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार देण्यासाठी याचा वापर केला. मुरुमांपासून ते सुरकुत्या आणि यासोबत केस गळणे आणि कोंडा देखील. परिणामी रुग्ण आणि तज्ज्ञ दोघांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय झाले. त्याची प्राथमिक क्रिया थर्मल आहे, उष्णता निर्माण करणारी, आणि त्याच्या जलद दोलनामुळे ते स्नायूंमध्ये आकुंचन घडवून आणत नाहीत. त्याचे परिणाम उत्तेजक किंवा सुखदायक असू शकतात. ते कसे लागू केले जाते यावर अवलंबून असते आणि ते सामान्यतः वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या आणि धातूंपासून बनवलेल्या इलेक्ट्रोडद्वारे बनवले जाते. सर्व उपचार हळूहळू इच्छिलेल्या शक्तीपर्यंत वाढवण्यापूर्वी हलक्या प्रवाहाने सुरू केले पाहिजेत आणि उपचारांची लांबी उपचारांच्या स्थितीवर अवलंबून असते. जेव्हा उच्च फ्रिक्वेन्सीचा प्रवाह काचेच्या इलेक्ट्रोडमधून जातो तेव्हा ते व्हायोलेट किरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्गॉन गॅस असलेल्या व्हायोलेट प्रकाशाने उजळतात, जो अल्ट्राव्हायोलेट किरणांपेक्षा वेगळा असतो. याशिवाय इलेक्ट्रोडमध्ये जेव्हा निऑन वायू असतो तेव्हा नारंगी लाल दिवा पेटतो, ज्याला इन्फ्रारेड असे संबोधले जाते, ज्यामुळे अधिक उष्णता आणि सखोल प्रवेश मिळतो. रंगांमध्ये फरक असूनही व्हायोलेट आणि केशरी लाल किरणांचे समान फायदे आहेत. मानसशास्त्रीयदृष्ट्या केशरी लाल प्रकाशाचा उबदारपणा क्लायंटला अधिक दिलासा देणारा असू शकतो. इलेक्ट्रोड वेगवेगळ्या आकाराचे व मापाचे येतात. सर्वात जास्त वापरले जाणारे मशरूम आकाराचे इलेक्ट्रोड असतात. इलेक्ट्रोडचे प्रकार आहेत: इनडायरेक्ट इलेक्ट्रोड. इनडायरेक्ट इलेक्ट्रोड क्लायंटच्या हातात धरला जाऊ शकतो. इलेक्ट्रोडचा हँडपीस किंवा संलग्नक धारक. हॉर्सशू किंवा नेकच्या आकाराचे इलेक्ट्रोड. हॉर्सशूच्या आकाराचा इलेक्ट्रोड क्लायंटच्या मानेवर वरील दिशेच्या स्ट्रोकमध्ये वापरला जातो. झटका टाळण्याकरिता प्रत्येक वेळी क्लायंटच्या मानेवर ठेवताना किंवा काढताना इलेक्ट्रोडच्या स्टेमवर तर्जनी ठेवणे आवश्यक असते. रोलर इलेक्ट्रोड. रोलरचा वापर मागे आणि पुढे हलवत रोलिंग केला जातो, त्याच कॉस्मेटिक उत्पादनाने जो आधी चेहऱ्यावर लावला होता. मशरूम आकाराचे इलेक्ट्रोड. मशरूमच्या आकाराचा इलेक्ट्रोड चेहरा आणि मानेवर गोलाकार हालचालीमध्ये वापरला जातो. कंगवा किंवा रेक आकाराचे इलेक्ट्रोड. कंगव्याच्या आकाराचा इलेक्ट्रोड टाळू आणि केसांवर टाळूमधील जंतू काढून टाकण्यासाठी वापरला जातो. हे कोंड्यावरील उपचार देण्यासाठी वापरले जाते. चमचा किंवा जिभेच्या आकाराचा इलेक्ट्रोड. स्पार्कर किंवा डॉट पॉइंट किंवा बेंड इलेक्ट्रोड. बार किंवा स्ट्रेट इलेक्ट्रोड. उच्च फ्रिक्वेन्सीचे मशीन उच्च फ्रिक्वेन्सीच्या इलेक्ट्रोडसोबत काम करते, जे स्पष्ट पातळ काचेचे बनलेले असते आणि चेहरा आणि शरीराचे विविध आकृतीबंध कव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या मापाचे आणि आकारांचे येते.
इलेक्ट्रोड काढता येण्याजोगे असतात आणि सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या उद्देशाने मशीनचे मुख्य युनिट असलेल्या शरीरापासून वेगळे ठेवले जातात. जेव्हा हँडपीसमध्ये इलेक्ट्रोड घट्टपणे घातला जातो तेव्हा मशीनद्वारे एक सौम्य पर्यायी विद्युत प्रवाह तयार केला जातो, जो त्वचेच्या संपर्कात आल्यावर काचेच्या इलेक्ट्रोडमधून जातो. विद्युत प्रवाह इलेक्ट्रोडमधील इनर्ट गॅसला प्रज्वलित करतो, ज्यामुळे गरम विद्युत प्रकाश, ऊर्जा आणि ओझोन तयार होतो. ओझोन हा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असलेला शुद्धीकरण करणारा वायू आहे आणि याशिवाय मुरूम बरे करण्यास आणि त्वचा व टाळूवरील जंतू काढून टाकण्यासही तो मदत करतो. दुसऱ्या शब्दात, इलेक्ट्रोडच्या बाहेरील हवेत मिसळल्यावर करंट त्वचेला ऑक्सिजनच्या रेणूंनी ओततो आणि या प्रक्रियेदरम्यान एक सौम्य मुंग्या येण्यासारखी संवेदना अनुभवली जाते. बोटांच्या टोकांनी तळहाताने मसाज केल्यानंतर रुंद दात असलेल्या कंगव्याने केसांना 15 मिनिटे मसाज करा. उच्च वारंवार उपचार लागू करा, विशेषतः केसांच्या मुळांमध्ये. कृपया आवश्यक पदवी आणि डायमिंगसाठी आपल्या वरिष्ठ किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. केसांच्या मुळांची खोली, केसांचा प्रकार आणि पोत, टाळूची स्थिती इत्यादीनुसार वेळ आणि दर दिलेले आहेत. हेड स्टीमरने केसांच्या मुळांना गरम वाफ द्या. डोक्याभोवती कोरडा टॉवेल गुंडाळा, जेणेकरून केस लगेच थंड होणार नाहीत. 30 मिनिटे सोडा. शॅम्पूने धुवा. प्रोटीन्स, विटॅमिन्स, आयर्न आणि झिंक असलेले केसांच्या उपचारासाठी कंडिशनर पॅक बनवा. केसांच्या मुळांना लावा. 30 मिनिटे सोडा. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. उच्च फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोड्समध्ये 2 प्रकारचे इनर्ट गॅस भरले जाऊ शकतात. आर्गॉन गॅस, जो सूक्ष्म व्हायलेट चमक निर्माण करतो. निऑन गॅस, जो नारंगी चमक निर्माण करतो. आर्गॉन गॅसचा वापर असलेल्या मुरुमांवर आणि भविष्यातील ब्रेकआउट्स रोखण्यासाठी केला जातो. ओझोनचे उत्पादन यशस्वीरित्या टार्गेट करेल आणि मुरूम उत्पादक जीवाणूंची वाढ दडपून टाकेल किंवा कमी करेल. मुरुमांच्या सर्वात गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यासाठी ते खोलवर पोहोचणारे जंतुनाशक आणि कोरडा प्रभाव निर्माण करते. थेट उच्च फ्रिक्वेन्सी देखील सेबम उत्पादन नियंत्रित करते आणि त्वचेच्या सरफेसवरील तेलकटपणाचा सामना करते. निऑन गॅसचा वापर वृद्धत्वाच्या त्वचेवर उपचार करण्यासाठी केला जातो, कारण त्याचा टोनिंग प्रभाव असतो आणि रक्तवाहिन्यांना उत्तेजित केल्यामुळे त्वचेचा रंगही सुधारतो. यामुळे त्या भागात उबदारपणा येतो आणि यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि सेल्युलर टर्नओव्हरला प्रोत्साहनही मिळते. हे टाळूवरील जंतू आणि कोंडा काढून टाकते. हे रक्ताभिसरण उत्तेजित करते. ग्रंथींची क्रिया वाढवते. टिश्यूजमध्ये उष्णता निर्माण करते. या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टींबद्दल शिकलो आहोत. पूर्वी फक्त जखमा बरे करण्यासाठी आणि संक्रमणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय हेतूंसाठी वापरली जात असायची. उच्च फ्रिक्वेन्सी गॅजेट वापरण्याची प्रक्रिया नुकसान न पोचवणारी आहे. उच्च फ्रिक्वेन्सी मशीनमध्ये तयार केलेले एनरिच्ड ऑक्सिजनचे कण त्वचा व डोक्याची चामडी बरी करण्यात आणि पुनरुज्जीवित करण्यात मदत करते. ही प्रक्रिया त्वचेमध्ये उत्पादनाच्या खोलवर प्रवेश करण्यास मदत करते. हे मुरूम आणि कोंडा निर्माण करणाऱ्या जंतूंवर जंतुनाशक प्रभाव निर्माण करते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इन्फ्रारेड लॅम्प आणि स्कॅल्प स्टीमरबद्दल जाणून घेऊया. पाहिल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.